नमस्कार, डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी डाळ भात आणि चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या मी आधीच उकडून घेतल्या होत्या. कारण की मला सकाळी फोन आला, मला ताई मला 9 वाजेपर्यंत टिफिन पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला भेटून जाईल. आणि मग जेव्हा यांच्यासाठी मी नाश्ता बनवला तेव्हाच मी एक साईडला डाळ भातचं कुकर लावून दिलं. आणि नंतर आमचा चहा पाणी आम्ही घेईपर्यंत शेंगा उकडून ठेवल्या होत्या. नंतर आमचं चहा पाणी झाल्याबरोबर मी लगेच स्वयंपाकाला लागले. भाजीला फोडणी दिली. भाजीच्या फोडणीसाठी मी आज हिरवी मिरची लसणाचं वाटण घालून भाजीला फोडणी दिली होती. त्यात मी ओल्या शेंगदाण्याचं कूट ॲड केला. आता हिरवी मिरची आणि लसूण घालून मी छान तेलात परतून घेत आहे हिरवी मिरची. नंतर मी चवळीच्या शेंगा टाकल्या आणि नंतर चवळीच्या शेंगा 1-2 मिनिटभर परतल्यानंतर यात मी ओल्या शेंगदाण्याचा कूट टाकला होता. तर अशी ही साधी सोपी फास्ट अशी मी भाजी तयार केली होती, कारण आज अर्जंट टिफिन पार्सल करायचे होते. तर आता ही ते भाजी उकळती आहे, कारण शेंगा तर मी आधीच उकडून घेतल्या होत्या. तर आता फक्त मला एक भाजीला उकळी आणायची होती. थोडीशी वरतून कोथिंबीर घातली. इथे आता भाजी थोडा वेळ मी उकळू देणार आहे. तोपर्यंत पटापट मी काय केलं, पीठ भिजवून घेतलं. मऊसूत मी असं हे पीठ मळून घेतलं होतं, कारण आज मला पिठासाठी जास्त रेस्टिंग टाईम भेटणार नव्हता. त्यामुळं पीठ मळतानाच मी छान असं मळून घेतलं. आता माझी इथे भाजी पण झाली होती तयार. लगेच मग मी टिफिन पॅक केले. वरण भात आणि भाजी भरून ठेवली, म्हणजे पोळ्या झाल्या की लगेच टिफिन देता येतो. आणि 2 टिफिन द्यायचे होते, त्यामुळे एकसारखे असे 8 उंडे करून घेतले. सकाळी सकाळी 2 टिफिन असतात, त्यामुळं देण्याला काही अडचण नव्हती मला, म्हणून मी हो म्हणून घेतले. आणि 9 वाजेपर्यंत 9च्या आतच मी त्यांना टिफिन दिला होता आज. अशा प्रकारे मी पटापट पोळ्या करून घेतल्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे. तर सगळ्या पोळ्या माझ्या झाल्या होत्या टिफिनसाठीच्या, तर त्या पॅक करून घेतल्या आणि हा टिफिन मी दिला 9च्या आत. काय पिल्लू, आता थोडा वेळ मी माझ्या लेकीसोबत काय खेळत गप्पा होती. मारायचे पिल्लू आमच्या गप्पा सोबत? ऐका. गप्पा मारायचे तुला तुला गप्पा मारायच्या. काम नको करू, काम नको करू मी. तुझ्यापाशी बसू का? तुझ्यापाशी बसू, पिल्लू सोबत खेळू. हो हो, पिल्लू सोबत खेळायचं. उठा उठा, सकाळ झाली. हा, उठा उठा. हा, जेव आता. मी काम करून घेते, मग आपण दोघी खेळू. हा, लवकर टिफिन द्यायच्या गडबडीत आज ओट्यावर खूप सारा असा पसारा झाला होता. शक्यतो मी ओट्यावर जास्त पसारा होऊ देत नाही, ताबडतोब सगळ्या गोष्टी आवरायचं करते. पण आज जरा जास्त गडबड होती माझ्या मागे, म्हणून ते असं ओटा सगळा असा गच्च भरलेला होता सामानाने. तर आता मी जे स्वयंपाक आहे तो एका वाटीत प्लेटीत म्हणजे छोट्या छोट्या भांड्यात असं काढून घेतला उरलेला स्वयंपाक, आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे करून आता मी हे सगळे भांडे जे ते घासून घेणार आहे. हे जे टिफिन आहेत ते माझे रात्रीचे टिफिन आलेले होते. आज सकाळी रात्रीचे टिफिन सकाळी येतात, सकाळी दुसरे जातात, मग ते सकाळचे परत रात्री येतात. असं डेली रुटीन सध्या माझं चालू आहे. सकाळचे एक टिफिन करायचे, रात्रीचे टिफिन करायचे, हेच आजकालचं माझं डेली रुटीन आहे. तर आता मी इथे पटापट असे भांडे घासून घेते. पहिले तर भांडे घासायच्या आधी तर मी तेही चळून घेत असते. खरकटं सगळं काढून घेत ते गाडीने गाळून घेते, कारण ते सिंकमध्ये जर अडकलं तर सिंक जाम होतं. त्यामुळे असं सगळे मी भांडेही चळून घेतले आधी आणि असे घासून स्वच्छ धुवून घेतले. स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन ओटा आवरण्यात जितकं मला सुख वाटतं ना, तितकं मला कोणत्याच गोष्टीत वाटत नाही. आणि मलाच माझं
आश्चर्य वाटतं की मी एवढं मोठं काम केलं आहे आज. म्हणजे खुशी होती मला एक ओटा आवरताना की झालं बा एका टाईमचं तर आजचं झालं असं. आता ते तर काही संपणार नाही आहे. कंटिन्यूस म्हणजे जोपर्यंत लाईफ आहे तोपर्यंत कुकिंग करायचीच आहे. पण हे हे हा जो क्षण असतो ना ओट्या आवरण्याचा, तो मला खूप आनंद देऊन जातो. मला खूप आवडतं हे. म्हणजे असं सगळं स्वच्छ बघायला किती छान वाटतं ना. बघा इथे माझा गॅस मी घासून पुसून घेते आहे, स्टाईल घासून घेतली, ओटा घासून घेतला. ओट्याला पण आता एक कपडा मारते आणि असा स्वच्छ सुंदर माझा हा किचन ओटा किती छान दिसतं. ओटा घासून झाला होता, आता बेसिंग घासायची वेळ. बेसिंग पण छान स्वच्छ धुवून घेतलं आणि असा हा होता आजचा माझा मॉर्निंग रुटीन. तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.